राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी सोहळ्यानिमित्ताने गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जात आहेत। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूया। तर रामकृष्ण हरी मंडळी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपण सोहळ्याचा आनंद घेत आहोत आणि या ठिकाणी विसावलेले वारकरी या ठिकाणी आहेत, तर काही महिला वारकरी आहेत। तर आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत यांच्याकडे आरोग्यविषयक किती माहिती आहे ते। तर चला तर मग विठ्ठल विठ्ठल। तर माऊली, पहिला प्रश्न तुमच्याकरता असा आहे, बाळंतपणानंतर आईने काय काळजी घ्यावी? 1. काम तात्काळ सुरू करावं. 2. विश्रांती, पोषणयुक्त आहार आणि स्वच्छता. 3. फक्त झोप. 2 नंबरचं उत्तर। अशा प्रकारे या माऊलींनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे। तर माऊली, दुसरा प्रश्न तुमच्याकरता असा आहे, बालकांना अतिसार झाल्यास काय द्यावं? 1. फक्त पाणी. 2. ORS आणि झिंक. 3. दाट दूध. ORS आणि झिंक। दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी या माऊलींनी दिलेलं आहे। तर तिसरा प्रश्न माऊलींसाठी, हृदयरोगाचं मुख्य लक्षण कोणतं आहे? 1. पाय दुखणं. 2. छातीत दुखणे किंवा दडपण जाणवणे. आणि 3. डोकेदुखी. छातीत दुखणे, दडपण जाणवणे। तर तीनही प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्याबद्दल या माऊलींचं धन्यवाद, टाळ्या वाजवा। कारण आरोग्याची माहिती घेऊन आणि आरोग्याची काळजी घेऊन हे वारकरी पंढरीच्या दिशेने जात आहेत। तर आपल्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे दिलेल्या सेवांचाही उत्तमोत्तम लाभ होत आहे त्यांना। तर या ठिकाणी माऊली आहेत, आणखी एक आपण वारकरी महिलेला प्रश्न विचारणार आहोत। तर माऊली, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तर काही मी 3 प्रश्न तुम्हाला विचारेल आरोग्यविषयी, त्या प्रश्नांची उत्तरं द्याल। त्यासाठी तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे, दारू पिण्याचे मानसिक परिणाम कोणते? मनावर काय परिणाम होतो? 1. अधिक हुशारी. 2. नैराश्य आणि चिडचिड. आणि 3. झोप न लागणे. चिडचिड होणे, घरातली म्हणजे हानीच होती ना सगळी दारू पिल्याने। बरं, अगदी बरोबर या ठिकाणी उत्तर माऊलींनी दिलेलं आहे, नैराश्य आणि चिडचिड। तर आपण माऊलींना दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारणार आहोत, दारूमुक्ती करायला काय मदत होईल? 1. एकटं राहणं. 2. नशेतील मित्रांबरोबर वेळ घालवणं. आणि 3. समुपदेशन व व्यसनमुक्ती केंद्रात जाणं. व्यसनमुक्ती केंद्रात जाणे। दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी माऊलींनी दिलेलं आहे। तर तिसरा प्रश्न माऊलींसाठी, कोणता पदार्थ हृदयासाठी उपयुक्त आहे? 1. ताजी फळं. 2. बर्फी. आणि 3. पापड. ताजी फळं। तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे या माऊलींनी। अरे रामकृष्ण हरी। कृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आरोग्याची वारी पंढरीच्या दारी। रामकृष्ण हरी। विठ्ठल विठ्ठल। तर माऊली, पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्याकरता। तर तुमच्याकरता पहिला प्रश्न असा आहे, मधुमेहात कोणता आहार टाळावा? 1. हिरव्या भाज्या. 2. पांढरी साखर. आणि 3. डाळी. टाळावा म्हणून ना, तर मग पांढरी साखर टाळावी। पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे। तर माऊलींसाठी दुसरा प्रश्न आपण विचारूया, मधुमेह कोणत्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो? 1. थायरॉक्सिन. 2. इन्सुलिन. आणि 3. ॲड्रेनालिन. इन्शुरन्स। दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे। तर तिसरा प्रश्न आपण माऊलींना विचारणार आहोत, लिंग निर्धारण का प्रतिबंधित आहे? 1. कायदा पूर्ण करण्यासाठी. 2. मुलींचं जीवन व समभाग टिकवण्यासाठी. 2. केवळ सरकारी खर्च टाळण्यासाठी. हे जे आहे आता सांगते मुलींचं जीवन व समभाग टिकवण्यासाठी। तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे। तर सर्वांनी टाळ्या वाजवा। कुंडली कवरकर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय।